हॅलो एव्हरीवन, ट्रेडर RJ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण अशा विषयावर बनवणार आहे जी प्रत्येक फॅमिलीतल्या ट्रेडरचं एक ड्रीम असतं. म्हणजे प्रत्येक ट्रेडरला वाटतं की आपल्याकडे एक प्रॉपर ट्रेडिंग सेटअप असावा, मोठी स्क्रीन असावी, त्यावर मोठा चार्ट बघता यावा आणि ट्रेडिंग करणं एकदम इझिली होऊन जाईल. तर बरेचसे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात, ते आपल्याकडं एक इच्छा असते की हे आपल्याकडे असले पाहिजेत आणि प्रॉपर एक ट्रेडिंग सेटअप कंप्लीट करून त्याकडं ॲज अ करिअर म्हणून ट्रेडिंग करत करत पुढे ग्रोथ केली पाहिजे. हे प्रत्येकाचं ड्रीम असतं नॉर्मली. तर सेम तसंच माझं जे ड्रीम होतं ट्रेडिंग सेटअपचं ते कंप्लीट झाले आणि बऱ्याच जणांचा मला मेसेज आला होता की ट्रेडिंग सेटअपवरती एकदा व्हिडिओ बनवूया. तर आजची व्हिडिओ त्या ट्रेडिंग सेटअपवरच असणार आहे आणि या व्हिडिओत मी प्रत्येक इक्विपमेंट्स आणि त्याचा यूज एक्सप्लेन करणार आहे. जसं की म्हणजे बरेचसे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओत समजेलच. आणि ही व्हिडिओ मेन म्हणजे खास करून प्रत्येक ट्रेडरला ॲज अ मोटिवेशन म्हणून त्या इंटेन्शनने आपण बनवणार आहे. असं काही नाही की मी माझा सेटअप दाखवतोय, जस्ट फॉर मोटिवेशन. ओके, सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी आपण बेसिकपासून स्टार्ट करूयात. तर हे सगळ्यात आधी लावलेले मी चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत जे की ट्रेडिंग चालू असताना यूजफुल होतात. आणि हे 6 पिलर्स ऑफ ट्रेडिंग्स जसे की दिसत असेल तुम्हाला, फंडामेंटल, टेक्निकल ॲनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग प्लॅन, एंट्री एक्झिट स्ट्रॅटेजी आणि स्ट्रॉंग माइंडसेट. हे 6 पिलर जर तुमच्याकडे असले तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर 100% होणार. त्यानंतर आपला हा लोगो आहे. परत येऊयात आपल्या स्क्रीनकडं. ही 32 इंची जी स्क्रीन आहे, कर्व स्क्रीन आहे, झेब्रॉनिक्स कंपनीची. त्यानंतर इथं तुम्हाला CPU दिसत असेल, हा पण झेब्रॉनिक्स कंपनीचा आहे. हा i5 3rd जनरेशन 8256चा आहे. विंडोज 11 प्रो इन्स्टॉल आहे याच्यात. ओके, त्यानंतर कीबोर्ड हा लॅपकेअर कंपनीचा आहे. परत माऊस तुम्हाला दिसत असेल. ओके, तर ही 32 इंची स्क्रीन, हा कीबोर्ड, माऊस आणि खाली असलेला हा CPU, हा जो सेटअप आहे, तर हा सेटअप आपल्याला ऑलमोस्ट 34,000 to 35,000 पर्यंत पडलेला आहे. ओके, त्यानंतर येऊ इकडं साऊंडकडं. साऊंड सोनी कंपनीचं आहे, ब्रँडेड आहे म्हटल्यावरती विषयाचं नाही, माहोल करून टाकते. 7,500 पर्यंत हा घेतलेला आहे आपण. ओके, त्यानंतर येऊ आपल्या वेबकॅमकडं. याच्यात आपल्याला व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला इझिली पडतं. लॉजिटेक कंपनीचा वेबकॅम आहे, हे ऑन ऑफ पण होऊन जातं. हा पडतो एक 3,000 पर्यंत भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर येऊ सगळ्यात इम्पॉर्टंट इक्विपमेंट्सकडं, ते म्हणजे वायफाय राउटर, ज्याच्यावर आपला पूर्ण सेटअप चालतो आणि इंटरनेटचा सप्लाय मिळतो. आणि हे मोबाईल स्टँड आहे, याच्यावर आपण फोन ठेवून ट्रेडिंग करू शकतो. आता इथं बुक्सकडे येऊ. इथं तुम्हाला दिसत असेल ट्रेडिंग इन द झोन, हे वाचतोय, अजून कंप्लीट नाही झाले वाचून माझं. भारी आहे पुस्तक, तुम्ही पण चेक करू शकता एकदा. हे नॉर्मल हे नोट्स वगैरे ठेवलं, डायरी ही. परत ही माझी इम्पॉर्टंट जर्नल आहे, ज्याच्यात मी माझे सगळे ट्रेड्स आणि ट्रेड चालू असताना माझी इमोशन्स A to Z सगळे लिहून ठेवतो मी. त्याच्याने इम्प्रूव्हमेंट भरपूर होते आपल्यात. याच्यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवी असेल, जर्नलचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे, तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा, जसं मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवतो. आणि दुसरं म्हणजे हा आहे लॅपटॉप, ॲसूसचा विवोबुक आहे. हा सगळ्यात आधी म्हणजे ट्रेडिंग माझी इथून चालू झाली होती, लॅपटॉपपासूनच. त्यानंतर हा जे काही सेटअप आला आहे, हा तो सेटअप आहे. ओके, आणि आता येऊ रिंग लाईटकडं. इथं तुम्हाला दिसत असेल रिंग लाईट. ही 19 इंची रिंग लाईट आहे. हे आपल्याला व्हिडिओ शूटिंगसाठी युजफुल पडते. आणि अजून एक ट्रायपॉड पण घेतलेला आहे. एकच मिनटं. हा ट्रायपॉड आहे. हा नॉर्मली सेल्फी स्टिकचं पण काम करतो, म्हणजे ब्लॉगिंग वगैरेसाठी. तर हा ट्रायपॉड आणि ही रिंग लाईट हे दोन्ही आपल्याला 5,300 रुपयापर्यंत भेटलेले. ओके, आणि हा तुम्हाला माईक दिसतच असेल ज्याच्यावर मी बोलते आत्ता. तो माईक हा बरेच दिवस झाले घेतला आहे.
हा एक ऑलमोस्ट 300 रुपयापर्यंत घेतलाय मी त्या टायमाला. ओके. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या कार्स, जे की माझं ड्रीम आहे. डिफेंडर मेन ड्रीम म्हटलं तरी चालेल. तर रेंज रोवर आहे आणि ही मधली जी वॅगन आहे काय काय माहिती. ओके. तर अशा प्रकारचा आपला हा सेटअप आहे, पूर्ण ट्रेडिंग सेटअप. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती एका मिडल क्लास फॅमिलीतल्या ट्रेडरच्या ट्रेडिंग सेटअपची छोटीशी टूर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.